Welcome student. Today we will see the topic character generation. आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढील टॉपिक बघणार आहोत कॅरेक्टर जनरेशन. तर आपल्याला सर्वांना माहित आहेत कॅरेक्टर्स आणि नंबर्स. कॅरेक्टर कुठले कुठले आहेत तर ABCD टू Z पर्यंत स्मॉल लेटर्स असतील किंवा कॅपिटल लेटर्स असतील त्यांना आपण काय म्हणतो कॅरेक्टर्स. किंवा नंबर्स सर्वांना माहित आहेत 0 to 9, 0, 1, 2, 3, 4 हे काय झाले आपले कॅरेक्टर जनरेशन्स. बघा आता कॅरेक्टर जनरेशन्स कसे करतो आपण जर कम्प्युटर यूज करत असेल तर काय करतो आपण कीबोर्डचा वापर करतो कॅरेक्टर टाईप करण्यासाठी. त्यानंतर ते काय केलं जातं आपल्याला डिस्प्ले होतं. म्हणून बघा युजली कॅरेक्टर्स आर जनरेटेड बाय हार्डवेअर. म्हणजे आपण कीबोर्ड वापरतो कॅरेक्टर्सला, मग काय आहे तो कशाने जनरेट केला जातो हार्डवेअर. बट वी कॅन जनरेट ऑर प्रिपेअर कॅरेक्टर्स बाय सॉफ्टवेअर ऑल्सो. म्हणजे काय आहे आपण सॉफ्टवेअरचा यूज करूनही हे कॅरेक्टर जनरेट करणार आहोत. जसे बघा इथे माझ्याकडे हा सॉफ्टवेअर एक कीबोर्ड आहे, मराठी इंग्लिशमध्ये कीबोर्ड आहे. बघा आपण ह्या कीबोर्डचा यूज करून काय करू शकतो कॅरेक्टर जनरेट करू शकतो. म्हणजे काय झालं आपलं हे की आपण एक सॉफ्टवेअर यूज करून कॅरेक्टर जनरेशन करणार. तर नेक्स्ट बघा आता इथे बघितले आपण दोन वेने कॅरेक्टर जनरेशन करतो. हार्डवेअर म्हटलं तर कीबोर्डचं यूज करून, सॉफ्टवेअर म्हटलं तर आपलं एखादं सॉफ्टवेअर यूज करून. नंतर बघा नेक्स्ट लेटर्स, नंबर्स अँड अदर कॅरेक्टर आर ऑफन डिस्प्लेड टू लेबल अँड annotate ड्रॉइंग अँड टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स अँड इन्फॉर्मेशन टू द युजर. म्हणजे काय आपल्याला लेटर टाईप करायचं आहे की नंबर टाईप करायचा आहे किंवा एखादं कॅरेक्टर डिस्प्ले करायचं आहे तर आपल्याला काय करतं ते सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतं किंवा युजरला माहिती देतं. जसं आपण एखादी नवीन गेम खेळत असो मोबाईलवरती तर आपल्याला स्टार्टिंगला काय केलं जातं इन्स्ट्रक्शन्स किंवा गाईड केलं जातं की या पद्धतीने आपल्याला ती गेम खेळायची आहे. तसं इथे काय आहे कॅरेक्टर जनरेशन करताना पण युजरला काय केलं जातं इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केल्या जातात. लेटर्स कसं जनरेट करायचं किंवा नंबर्स कसा जनरेट करायचा. नेक्स्ट आहे बघा वी कॅन डिस्प्ले लेटर्स अँड नंबर्स इन अ व्हरायटी ऑफ साईज, पॅटर्न अँड स्टाईल. आपल्याला माहित आहे हे पॉवर पॉईंटचं सॉफ्टवेअर आहे. यामध्येच आपण काय करू शकतो लेटरला वेगवेगळी साईज देऊ शकतो, लेटरला वेगळा पॅटर्न देऊ शकतो, लेटरची स्टाईल चेंज करू शकतो. म्हणजे हे काय झाले आपले कॅरेक्टर जनरेशन्स. म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये आपण जिथे जिथे टायपिंग करतो तिथे काय केलेलं आहे कॅरेक्टर जनरेशन यूज केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर थ्रू त्यांनी बनवलेलं आहे. तसंच आपण हे हार्डवेअर थ्रूही बनवू शकतो. नेक्स्ट बघा आता मोस्ट ऑफ द टाइम्स characters are built into the graphics display devices usually as hardware but sometimes through software. म्हणजे कधी कधी हे जे काही कॅरेक्टर्स डिस्प्ले केले जातात आपल्याला ग्राफिक्स डिव्हायसेस थ्रू ते काय असतात बिल्ट्स इनटू ग्राफिक्स डिस्प्ले डिव्हायसेस. म्हणजे ते इनबिल्ट केलेले असतात डिव्हाइसमध्ये आणि कधी कधी ते हार्डवेअर थ्रू आपल्याला डिस्प्ले केले जातात किंवा सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला डिस्प्ले केले जातात. सपोज हा सी वर्ड इथे आपल्याला दिसतोय तो कशा थ्रू डिस्प्ले केलेला आहे आपल्याला एक सॉफ्टवेअर थ्रू इथे डिस्प्ले केलेला आहे. सपोज मी एखादा वर्ड टाईप केला तो कशा थ्रू टाईप केला माझा कीबोर्ड वापरून मी टाईप केला म्हणजे काय झालं तिथे हार्डवेअरने तो टाईप केला. इनबिल्ट मला कशात डिस्प्ले केला तो काही ग्राफिक्स डिस्प्ले डिव्हाइसमध्ये तो डिस्प्ले केला. नंतर बघा आता हे कॅरेक्टर जनरेशन करण्यासाठी आपल्याला 3 बेसिक मेथड्स आहेत. कुठल्या कुठल्या ते बघूया. देअर आर बेसिक 3 मेथड्स. फर्स्ट मेथड आहे स्ट्रोक मेथड और व्हेक्टर कॅरेक्टर जनरेशन मेथड. आता आपण नॉर्मली काय करतो पेनाने जरी नोटबुकमध्ये लिहिलं तर आपण काय म्हणतो माझ्या अक्षराचा स्ट्रोक. काहींचा मोठा असेल, काही एकदम छोटं अक्षर काढत असतील म्हणजे तो काय झाला मोठं अक्षर काढणे छोटं अक्षर काढणे हे काय झाले आपली एक अक्षर लिहिण्याची मेथड झाली. म्हणजे ती काय झाली हार्डवेअर किंवा हँडने लिहितो आपण म्हणून तिला आपण डिजिटल मेथड म्हणतो का नाही. तर इथे काय आहे आपली ही स्ट्रोक मेथड. म्हणजे आपल्याला इथे स्ट्रोक जनरेट करायचे आहे. सपोज हा यस कसा आपण ड्रॉ केला याचा स्ट्रोक काय आहे हे जनरेट करण्यासाठी आपण यूज करतो स्ट्रोक मेथड और व्हेक्टर कॅरेक्टर जनरेशन मेथड. ह्या दोन्ही डिजिटल मेथड्स आहेत. नेक्स्ट मेथड आहे आपली डॉट मॅट्रिक्स और बिटमॅप मेथड.
तिच्या नावातच आहे डॉट मॅट्रिक्स, म्हणजे आपण इथे मॅट्रिक्सचा यूज करून ही मेथड यूज करणार आहेत. म्हणजे डॉट मॅट्रिक्स ऑर बिटमॅप मेथड. आपण डॉट मॅट्रिक्सचं प्रिंटर बघितलं आहे, तिथे काय यूज केलेला जातो, डॉट मॅट्रिक्स कॅरेक्टर जनरेशन मेथड. नंतर नेक्स्ट आहे आपली स्टार बस्ट मेथड. 3 मेथड लक्षात ठेवा. बेसिकली या कॅरेक्टर जनरेशन वरती आपल्याला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला बेसिक 3 मेथड एक्सप्लेन करायच्या आहेत. स्ट्रोक मेथड, डॉट मॅट्रिक्स ऑर बिटमॅप मेथड अँड स्टार बस्ट मेथड. आता आपण इन डिटेल मध्ये बघूयात त्या मेथड ऍक्च्युली काय आहे. आता स्ट्रोक मेथड सर्वात फर्स्ट बघा. स्ट्रोक इथे दिलेला आहे आपल्याला एक्झाम्पल. ए काढलेला आहे, इथे ए ड्रॉ केला, त्याचा स्ट्रोक बघा. एक वरती लाईन नेली, नंतर दुसरी खाली लाईन आणली आणि त्यानंतर काय केलं आपण, मध्ये एक लाईन नेली, म्हणजे काय झाला, एचा हा स्ट्रोक झाला. बघा आता दिस मेथड युजेस स्मॉल लाईन सेगमेंट्स टू जनरेट अ कॅरेक्टर. म्हणजे काय आहे, एक एक लाईन त्यांनी यूज केलेली आहेत. लाईन कशी असते, इन्फिनिटीची लाईन असते, म्हणून त्या लाईनचं ज्याला एंडिंग पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट असतो अशी लाईन आपण इथे यूज केलेली आहे. बघा इथे स्टार्ट पॉइंट, ह्या लाईनचं इथे एंड पॉइंट, ह्या लाईनचा इथे स्टार्ट पॉइंट, इथे एंड पॉइंट, ह्या लाईनचं इथे स्टार्ट पॉइंट, इथे एंड पॉइंट. म्हणून काय, दिस मेथड क्रिएट्स कॅरेक्टर बाय युजिंग अ सेट ऑफ लाईन सेगमेंट्स. म्हणजे कॅरेक्टर यूज करण्यासाठी आपण काय यूज करतोय, सेट ऑफ लाईन सेगमेंट्स. म्हणजे इथे किती लाईन सेगमेंट्स वापरलेत आपण, 1 लाईन, 2 आणि 3 लाईन सेगमेंट यूज केले. ही आपली स्ट्रोक मेथड आहे. बघा नेक्स्ट आता, the small series of line segments are drawn like a strokes of a pen to form a character as shown in figure. म्हणजे असं कॅरेक्टर आपण ह्या स्ट्रोक मेथडने ड्रॉ करू शकतो. अजूनही वेगवेगळ्या टाईपचे आपण कॅरेक्टर इथे ड्रॉ करू शकतो. बघा एक कॅरेक्टर मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. इथे सपोज मी हा एक टेक्स्ट बॉक्स घेतला, इथे मी काय केला, टाईप केला, सपोज बी कॅरेक्टर टाईप करते इथे मी. आता काय आहे, त्या कॅरेक्टरला आपल्याला वेगवेगळ्या शेप्स आणि स्टाईल्स दिलेल्या आहेत. बघा इथे फॉर्मॅट आहे, फॉर्मॅटमध्ये आपण कसा करू शकतो, असा पण बी टाईप करतो, असा पण करतो, असा करू शकतो. हे काय झाले, त्याचे वेगवेगळे स्ट्रोक झाले. आता हा बी घेतला मी, सपोज आपण काय करू, अशा या फॉर्मॅटमध्ये बी घेऊया. त्याला मी साईज त्याची इन्क्रीज करते म्हणजे तुम्हाला कळेल. सपोज काय केलं आपण, त्या बीला 88 साईज दिली मी त्याला. काय झालं आता, हा बी. आता स्ट्रोक मेथडनी काय केलं जाईल, ह्या बीला पण लाईन सेगमेंट्स यूज केले जाते. सपोज फर्स्ट लाईन, नंतर सेकंड लाईन, नंतर कर्व घेतला, नेक्स्ट एक कर्व घेतला, एक लाईन सेगमेंट घेतलं, परत लाईन सेगमेंट. म्हणजे काय झाले, आपण लिहिण्याचा स्ट्रोक म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण लेटर ड्रॉ करतो ते म्हणजे स्ट्रोक मेथड. समजलं सर्वांना. नेक्स्ट आहे बघा, we can build our own stroke method by using vector generation method as well as line generation method. म्हणजे लाईन जनरेशन म्हणजे आपण बघितलं आहे लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. लाईन कशी ड्रॉ करायची, डॉटेड लाईन, सेंटर लाईन किंवा थिक लाईन, थिन लाईन, हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे लाईन जनरेशनचा अल्गोरिदम यूज करून आपण इथे लाईन जनरेट करू शकतो किंवा व्हेक्टर जनरेशन मेथड यूज करून आपण इथे लाईन जनरेट करू शकतो, जे की आपण त्याने कॅरेक्टर्स राईट करू शकतो. नेक्स्ट बघा, टू प्रोड्यूस अ कॅरेक्टर वी विल गिव्ह अ सिक्वेन्स ऑफ कमांड्स दॅट डिफाइन्स द स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट्स ऑफ द स्ट्रेट लाईन. म्हणजे आपण इथे लाईन जनरेशन मेथड्समध्ये अल्गोरिदममध्ये काय करत होतो, एक स्टार्टिंग पॉइंट देत होतो, एक एंडिंग पॉइंट देत होतो लाईनला. तसंच यूज करायचं सेम आपल्याला अल्गोरिदम बाय कॉलिंग लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. नेक्स्ट काय करायचं, हिअर इट इज नेसेसरी टू डिसाइड विच लाईन सेगमेंट्स आर नीडेड फॉर इच कॅरेक्टर. म्हणजे काय, किती लाईन सेगमेंट लागणार आहेत आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे आणि नंतर काय करायचे, देन ड्रॉइंग दिस सेगमेंट्स युजिंग लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. लाईन ड्रॉइंग अल्गोरिदमच्या कमांड यूज करायच्या, जसं ग्राफिक्स मोड इनिशियलाइज करायचा आहे, ग्राफिक्स ड्रायव्हर इनिशियलाइज करायचा आहे, त्यानंतर लाईन टू स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट घ्यायचे. नंतर नेक्स्ट बघा, दिस मेथड सपोर्ट स्केलिंग ऑफ द कॅरेक्टर. इट डज
these by changing the length of the lines segments used by character drawing. म्हणजे काय, स्केलिंग कॅरेक्टर. हे बघा इथे आपण या कॅरेक्टरचं स्केल आपण चेंज करू शकतो. त्याला कॅरेक्टरला छोटं करू शकतो, त्या कॅरेक्टरला मोठं करू शकतो. हे काय झालं आपलं स्केलिंग. जसं बघा हे कॅरेक्टर आहे, आपण छोटं केलं, मोठं केलं, हे काय झालं आपल्या कॅरेक्टरचं स्केल आपण चेंज करू शकतो. सपोज हा बी आहे, ह्या बीला काय केलं मी आता, त्याचा फॉन्ट वाढवला, म्हणजे काय केलं, त्याचं स्केल वाढवलं. हे काय झालं आपलं स्केलिंग. आपण स्ट्रोक मेथडमध्ये चेंज करू शकतो. त्याची लेंथ चेंज करू शकतो किंवा त्याची साईज पण चेंज करू शकतो, त्याचा पॅटर्न पण चेंज करू शकतो बाय युजिंग स्ट्रोक मेथड. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, स्ट्रोक मेथडमध्ये काय यूज करतो आपण, लाईन सेगमेंट्स यूज करून कॅरेक्टर ड्रॉ करतो. आता नेक्स्ट मेथड आहे आपली बिटमॅप मेथड. बिटमॅप मेथडलाच आपण कुठली मेथड म्हणतो, डॉट मॅट्रिक्स मेथड. नावातच आहे डॉट मॅट्रिक्स, म्हणजे काय, मॅट्रिक्स यूज करणार आपण इथे. बघा आता, द सेकंड मेथड फॉर कॅरेक्टर जनरेशन, ऑल्सो नोन ॲज डॉट मॅट्रिक्स, because in this method characters are represented by an array of dots in the matrix form. आता बघा हा कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर कसा आपल्याला डिस्प्ले झालेला आहे मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. बघा हा ए कॅरेक्टर आहे, ए कॅरेक्टर, बी कॅरेक्टर कसे डिस्प्ले झालेत आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. म्हणून इथे काय केलं जातं, मॅट्रिक्स यूज केला जातो. नेक्स्ट बघा, इट्स अ 2 डायमेन्शनल अरे हॅव्हिंग कॉलम्स अँड रोज 5x7 as shown in figure. बघा इथे याला रोज यूज केले जातात आणि कॉलम्स यूज केले जातात. किती, 5x7, 5 रोज वापरले, सॉरी 5 कॉलम्स यूज केले आहेत आणि आपल्याला इथे 7 रोज यूज केलेले आहेत आपण. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि कॉलम्स बघा 1 2 3 4 5. म्हणजे काय यूज केलं, 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स आपण 5x7 चा यूज केला आहे. ॲज वेल ॲज म्हणजे कुठपर्यंत तो यूज करू शकतो आपण, किती डायमेन्शनचा, तर 7x9 म्हणजे काय, 9 रोज आणि 7 कॉलम्स आपण यूज करू शकतो. अँड 9x13 म्हणजे 13 रोज आणि आपण 9 कॉलम्स पण यूज करू शकतो. ॲरेज आर ऑल्सो युज्ड. हायर रिझोल्युशन डिव्हाइसेस मे यूज कॅरेक्टर अरे 100x100 चा यूज करतात. बघा इथे दिलेला आहे 7x9 चा 7 कॉलम्स आहेत आणि 9 काय आहेत आपल्या रोज आहेत. त्यामध्ये आपण बी प्रिंट केला आहे. डॉट मॅट्रिक्स याला काय म्हणतो आपण, डॉट मॅट्रिक्स किंवा बिट मॅप. बघा प्रत्येक वेळी एक बीट घेतलेला आहे. 1 1 1 2, हे बघा इकडून हा 1 आणि हा 1 1 1, हा 1 हा 2 1 2, हा 1 हा 3 म्हणजे 1 3, हा 1 हा 4 म्हणजे 1 4. नंतर नेक्स्ट काय आहे 2 5, नंतर नेक्स्ट काय घेतलेला आहे 3 6, नंतर इकडे 4 5, नंतर इकडे 6 4. असं करत करत आपण काय केलं, मॅट्रिक्सचा यूज करून आपण ते कॅरेक्टर राईट डाऊन केला आहे. बघा आता, इच डॉट इन द मॅट्रिक्स इज अ पिक्सेल. प्रत्येक डॉटला काय म्हणतोय आपण, मॅट्रिक्सच्या पिक्सेल. नंतर द कॅरेक्टर इज प्लेस्ड ऑन द स्क्रीन बाय कॉपिंग पिक्सेल व्हॅल्यूज फ्रॉम द कॅरेक्टर ॲरे इनटू सम पोझिशन ऑफ द स्क्रीन फ्रेम बफर. म्हणजे डॉट मॅट्रिक्स काय यूज करते, फ्रेम बफर मध्ये हे कॅरेक्टर कुठेतरी स्टोअर करून ठेवलेलं असतं. जेव्हा आपण त्याला कॉल करू तेव्हा ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपल्याला डिस्प्ले केलं जाईल. नेक्स्ट बघा आता, व्हॅल्यू ऑफ द पिक्सेल कंट्रोल्स द इंटेन्सिटी ऑफ द पिक्सेल. म्हणजे त्याची तीव्रता, कुठला कलर आहे, त्याचा स्पीड काय आहे यावरती डिपेंड्स आहे पिक्सेलचं कंट्रोल. नंतर नेक्स्ट बघा, युजली द डॉट पॅटर्न्स फॉर ऑल कॅरेक्टर्स आर स्टोर्ड इन द हार्डवेअर डिव्हाइस कॉल्ड कॅरेक्टर जनरेशन चिप. हे जे काही डॉट पॅटर्न्स मधले कॅरेक्टर्स आहेत ते कुठे स्टोर असतात, हार्डवेअर डिव्हाइसेस वरती स्टोर असतात. त्या हार्डवेअर डिव्हाइसेसला काय म्हणतो आपण, जनरेशन चिप्स. किंवा रॅम असेल तिला पण आपण काय म्हणणार, जनरेशन चिप. नंतर बघा, दिस चिप ॲक्सेप्ट्स ॲड्रेस फ्रॉम द कॅरेक्टर अँड गिव्स द बीट पॅटर्न फॉर दॅट कॅरेक्टर ॲज अन इनपुट. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला काय असतो, आपल्या काहीतरी ॲड्रेस असतो A to Z लेटर पर्यंत. म्हणजे काय करते ही चिप,
जे काही आपण लेटर टाईप केलं असेल त्या लेटरचा ॲड्रेस घेते आणि आपल्याला काय करते, कॅरेक्टर डिस्प्ले करते. जसं आपला स्मॉल ए आहे त्याची ASCII व्हॅल्यू किंवा त्या कॅरेक्टरचा ॲड्रेस 65 घेतला आपण, तर इथे या चिपमध्ये काय स्टोर असेल आपल्याला 65, बट देताना डिस्प्ले काय करेल ते आपल्याला स्मॉल ए. नंतर बघा, हिअर द साईज ऑफ द पिक्सेल इज फिक्स्ड अँड हेन्स द साईज ऑफ द डॉट. म्हणजे प्रत्येक पिक्सेलची साईज काय असते, फिक्स असते, म्हणून त्याला आपण बिट मॅप म्हटले. एक बिट प्रत्येक डॉटची साईज फिक्स आहे तिथे. नेक्स्ट बघा, कॅरेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड इन मेनी फॉन्ट्स. कुठल्याही फॉन्ट्समध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, जसं टाइम्स न्यू रोमन, कॅलिब्री, रोमन, इटॅलिक, वेगवेगळ्या फॉन्ट्समध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट बघा, व्हेन नंबर ऑफ फॉन्ट्स आर मोर द बीट पॅटर्न्स फॉर कॅरेक्टर्स मे ऑल्सो बी स्टोर्ड इन रॅम. जेवढे नंबर ऑफ फॉर्म्स असतील, जास्त असतील, तेवढे बीट पॅटर्न्स आपण कशामध्ये स्टोअर करू शकतो, रॅम मध्ये स्टोअर करतो. ही झाली आपली डॉट मॅट्रिक्स मेथड. यामध्ये लक्षात ठेवायचे, जे आपण कॅरेक्टर्स डिस्प्ले करणार आहोत ते डिस्प्ले करताना आपण इथे मॅट्रिक्सचा यूज करणार आहोत. तर हा कुठला मॅट्रिक्स आहे, 2 डायमेन्शनल ॲरे मॅट्रिक्स आहे. 5x7 किंवा 7x9 और 9x13 असा आपण मॅट्रिक्स यूज करणार आहोत. नेक्स्ट आहे बघा, स्टार बस मेथड. आता ह्या स्टार बस मेथड मध्ये काय केलं जातं, इथे आपल्याला 24 लाईन सेगमेंट्स दिलेले आहेत. म्हणजे ह्या 24 लाईन सेगमेंट्स मध्ये आपल्याला काय करायचंय, कॅरेक्टर ड्रॉ करायचा आहे. हा लाईन सेगमेंट काय असतो, आपला फिक्स पॅटर्न असतो. बघा इथे आता, इन दिस मेथड अ फिक्स पॅटर्न ऑफ लाईन सेगमेंट्स आर यूज टू जनरेट कॅरेक्टर्स. म्हणजे काय आहे, 24 लाईन सेगमेंटचा एक पॅटर्न इथे आपल्याला फिक्स दिलेला आहे कॅरेक्टर जनरेट करण्यासाठी. बघा, ॲज शोन इन फिगर देअर आर 24 लाईन सेगमेंट्स. आउट ऑफ 24 लाईन सेगमेंट्स रिक्वायर्ड टू डिस्प्ले फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर आर हायलाइटेड. म्हणजे इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे बघा इथे दिलेलं आहे 24 लाईन सेगमेंट्स दिलेले आहेत. आता ह्या 24 लाईन सेगमेंटमध्ये जर आपल्याला एखादं कॅरेक्टर लिहायचं असेल किंवा पर्टिक्युलर डिस्प्ले करायचं असेल तर ते कसं असतं, हायलाइटेड असतं. बघा इथे आपण इथे ए ड्रॉ केलाय, तो काय झाला आपल्याला हायलाइट केला. इथे आपण एम ड्रॉ केलेला आहे, तो काय केला आपल्याला इथे हायलाइट केला. नंतर नेक्स्ट बघा, दिस मेथड इज कॉल्ड स्टार बस्ट मेथड बिकॉज ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक अपीअरन्सेस. म्हणजे काय, ही स्टार बस्ट मेथड का म्हटलंय तिला आपण, तर तिचा काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स अपीअरन्स. म्हणजे जे काही कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर आपल्याला 24 लाईन सेगमेंट मध्ये मिळतं. म्हणजे 24 लाईन सेगमेंट मध्ये आपण ड्रॉ करू शकतो, म्हणून त्याला काय म्हटलंय आपण, स्टार बस्ट मेथड. नेक्स्ट बघा, मग फिगर शोज द स्टारबस्ट पॅटर्न्स फॉर कॅरेक्टर ए अँड एम दिलेला आहे. द पॅटर्न्स फ्रॉम अ पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आर स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ 24 बीट्स कोड. म्हणजे काय, 24 लाईन सेगमेंट आपण यूज करतो, म्हणून त्या प्रत्येक लाईन सेगमेंटचा कोड हा किती बीट्स मध्ये स्टोअर करतो आपला, 24. म्हणजे विच लाईन 1 बीट. प्रत्येक लाईन किती बीटची असेल, 1 बीटची. नंतर बघा, इच बीट रिप्रेझेंटिंग 1 लाईन सेगमेंट. प्रत्येक बीट काय करतो, एक लाईन सेगमेंट रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट, द बीट इज सेट टू 1 टू हायलाइट द लाईन सेगमेंट, अदरवाइज इट इज सेट टू 0. जर आपल्याला टेक्स्ट हायलाइट केलेलं असेल, टेक्स्ट जर तिथे ड्रॉ असेल, तर त्या लाईन सेगमेंटला सेट करायचंय 1 व्हॅल्यूने, अदरवाइज ती व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. बघा आता जसं डायग्राम मध्ये इथे काय 1 ह्या लाईनला हायलाइट आहे, म्हणजे ती लाईन कशी सेट होईल, 0 वर 1 तर 1. 2 ही लाईन सेगमेंट हायलाइट आहे का, टेक्स्ट तिथे राईट केलेला आहे का, नाही. म्हणजे 2 कसा असेल आपल्याला इथे सेट, 0 ला असेल. बघा आता हे 24 लाईन सेगमेंट बघूया आपण काय आहेत. बघा, स्टार बस्ट पॅटर्न ऑफ 24 लाईन सेगमेंट हा फिक्स पॅटर्न असतो, आपण याला चेंज करू शकत नाही, तो बाय डिफॉल्ट दिलेला फिक्स पॅटर्न आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 नंतर 15 16
17 डायगोनल 18, नंतर 19 20, 21 22, 23 24. म्हणजे काय, एक चौकोन ड्रॉ करायचा आहे आपल्याला, त्यामध्ये परत त्या चौकोनाचे 4 चौकोन करायचे. 4 चौकोन केल्यानंतर आपल्याला 2 डायगोनल ड्रॉ करायच्यात. 2 डायगोनल ड्रॉ केल्यानंतर त्या कोपऱ्याला काय करायच्यात, ट्रायंगल स्वरूपामध्ये एक षटकोन तयार करायचा आहे त्यांच्यामध्ये. हा झाला आपल्या 24 लाईनचा स्टार बस्ट पॅटर्न. आता आपल्याला एखादं टेक्स्ट ड्रॉ करायचंय. सपोज आपण इथे ए आणि एम घेतलंय, तर ए बघा ड्रॉ करायचा आहे. तर आपल्याला काय आहे, कॅरेक्टर ए दिलंय खाली कोडिंग. किती बीट मध्ये आहे तो, 24 बीट मध्ये. कुठपासून बीट चालू करायचंय, एंडिंग पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 to 24 पर्यंत घेतलेला आहेत मी. इथे बघा आता ड्रॉ करतोय कॅरेक्टर. 1 पॉइंट पासून स्टार्ट करायचं आपल्याला, कारण लाईन सेगमेंट आपली ही 1 सेगमेंट पासून चालू होते, म्हणून 1 लाईन ड्रॉ केली आहे. सेट करा. 1 ला केला, 2 ला आहे का, नाही, सेट करा. 0 ला, 3 ला आहे का, नाही, सेट केला. 0 ला, 4 ला आहे का, नाही, ड्रॉ केला, म्हणून 0 ला सेट केला. 5 ला ड्रॉ केलाय का, नाही, म्हणून काय केला, 0 ला सेट केला. आता लाईन कुठे ड्रॉ केली आपली, 6 ला. 6 ला ड्रॉ आहे, म्हणजे कितीला सेट करायला लागेल, 6 ला 1, 7 ला ड्रॉ आहे, 8 ला ड्रॉ आहे, हायलाइट केलेली आहे, म्हणून 1 1. 9 10 आहे का, 9 10 0 0. 11 12 आहे, 11 ला 12 ला. 13 ला आहे का बघा, 13 ला आहे, 13 आणि 14 ला पण आहे, म्हणून 13 ला 1, 14 ला 1. 15 ला आहे का चेक करा, 15 16 नाही, 17 18 नाही, 19 20 आहे का, नाही, म्हणून 15 16 17 18 19 20 नाही. नेक्स्ट कुठे आहे स्ट्रोक, 21 22, म्हणून 21 22 ला 1 1. 23 24 ला आहे का, नाही, म्हणून 0 0. हे झालं आपलं कॅरेक्टर एचं. सेम तसंच कॅरेक्टर एम डिझाईन करायचं आपल्याला बघा. 1 2 1 1. 3 आहे का, 4 आहे का, नाही, 1 2 1 1. 1 2 1 1. 3 4 0 0. नंतर 5 6 आहेत, म्हणून 5 6 1 1. 7 8 1 1. 9 10 आहे का, नाही, म्हणून 9 10 0 0. 11 12 आहे, 1 1. 13 14 आहे का, 15 16 नाही, 13 0. 14 0. 15 0. 16 0. 17 ला आहे का ड्रॉ बघा, 17 ला आहे ड्रॉ, 18 ला आहे, म्हणजे 1 1. 17 1, 18 1. 19 ला आहे का, नाही, म्हणजे 0. 20 ला पण 0. 21 ला बघा, 21 ला पण नाही हायलाइट, ड्रॉ केलेला नाही. 22 ला पण नाही हायलाइट, म्हणजे 0 0. 23 ला आहे का, नाही, म्हणजे काय आहे, तो पण 0. 24 ला आहे का, नाही, तो पण 0 0. हे झाले आपले स्टार बस्ट मेथड. यामध्ये 24 लाईन सेगमेंट हे फिक्स पॅटर्न आहे त्याचा. फक्त ड्रॉ कसा करायचा पॅटर्न हे लक्षात ठेवा. अगोदर पूर्ण जे कॉर्नरला आहेत त्यांना आपण नंबर द्यायचे आहेत. नंतर आपल्याला षटकोन ड्रॉ करायचा आहे, त्याला नंबर द्यायचे. त्यानंतर आपल्याला डायगोनल ड्रॉ करायचे आहेत. नंतर नेक्स्ट बघा, दिस मेथड ऑफ कॅरेक्टर जनरेशन इज नॉट यूज नाउअडेज बिकॉज ऑफ फॉलोइंग डिसएडव्हान्टेजेस. आता सध्या ही मेथड का वापरली जात नाही, तर द 24 बीट्स आर रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट कॅरेक्टर. प्रत्येक वेळी आपल्याला 24 बीट लागतात, बघितले आपण एक्झाम्पल मध्ये. हेन्स मोअर मेमरी इज रिक्वायर्ड. प्रत्येक वेळी आपल्याला 24 बीट स्टोअर करून ठेवण्यासाठी मेमरी खूप लागते, म्हणून ही मेथड यूज केली जात नाही. सेकंड बघा, रिक्वायर्स कोड कन्व्हर्जन सॉफ्टवेअर टू डिस्प्ले कॅरेक्टर फ्रॉम इट्स 24 बीट्स कोड. म्हणजे काय करायला लागेल, जे आपण 24 बीट घेतले त्यामध्ये डिस्प्ले हायलाइट केलेला आहे 1, हायलाइट नाही केला 0. ह्या कोडला कन्व्हर्जन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर रिक्वायर्ड आहे. त्यानंतर आपल्याला कॅरेक्टर डिस्प्ले केलं जातं. म्हणून इथे काय आहे, ही जी मेथड आहे ती एक्सपेन्सिव्ह आहे किंवा टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणून ही वापरली जात नाही. नंतर बघा, कॅरेक्टर क्वालिटी पुअर, वर्स्ट फॉर कर्व शेप कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टरची क्वालिटी पुअर आहे, जसं बी कर्व शेप कॅरेक्टर आहे त्यासाठी ती पुअर आहे, म्हणून ही मेथड वापरली नाही. हा आपला चॅप्टर नंबर 2 मधला लास्ट पॉइंट होता, कॅरेक्टर जनरेशन मेथड
3 मेथड लक्षात ठेवा व्यवस्थित. 4 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर मेथड समजल्या नाही तर पुन्हा हा व्हिडिओ बघा. जर काही क्वेरीज असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल केला तरी चालेल. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक ऐका, नक्कीच समजेल आणि याच्या नोट्स वहीमध्ये एकदम व्यवस्थित लिहा. धन्यवाद.